हाय मंडळी, नमस्कार. मी तितिक्षा तावडे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आले आहे 2 दिवसांसाठी कोकणात आईबाबांबरोबर. 10 मेला आईबाबांची ॲनिव्हर्सरी असते, त्यानिमित्ताने आम्ही आडेवऱ्याला आलो, देवीचं दर्शन घेतलं. इथून जाणार कणकवलीला, तिथे 2 दिवस राहणार, त्याचबरोबर असरोंडीलासुद्धा जाणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप धमाल मस्ती पाहायला मिळणारच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला आमच्या असरुंडीच्या घराची एक छोटीशी होम टूरसुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तावड्यांची तुळस म्हणजे की इथेच असतं थोडं साडीत आहे. वर्षानुवर्ष तिला एक माणूस ठेवलेलं पाणी वगैरे टाकून. मग ती वाढत जाते. म्हणजे जी लहानपणी मी बघितली ती हीच आहे. तीच आहे. तावड्यांची तुळस का? हे बघ, चक्री तावडी, ऐतिहासिक कुळाची तुळशी. ऐतिहासिक तुळशी वृंदावन. अरे वा. मग आणि आपल्या याच्यावर टाकले म्हणजे का 1936 शतक. नाही पाहिलं. चला. नगरेश्वर मंदिर. हां, नगरेश्वर मंदिर आहे. नगरी ना, मी काय नागेश्वर वाचतो ना. चल. सौंदर्य आहे कोकणातल्या मंदिरांचं, काहीच तोड नाही. याला किती छान वाटतंय. ते ॲक्युप्रेशर ना पायांचा. ते तर ठीकच आहे, पण मला इतकं प्रसन्न वाटतंय हे सगळं बघून. सगळेच आवड्यांच्या तुळशी. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे, टिपिकल कोकणातलं. खूपच भारी आमचं दर्शन झालंय. एक नंबर, अतिशय सुंदर. आतमध्ये व्हिडिओ पप्पा माझे म्हणतात फोटो. तुमचा फोटो काढते ना, या दोघांची आज ॲनिव्हर्सरी. पप्पा तुम्ही काय करताय? खूपच सुंदर मंदिर आहे यार. त्यांना जोडीने फोटो. हां. पावसात तलाव भरत असतात. आता सावली असेल. हे आहे तावडे अतिथी भवन. आम्ही इथेच थांबलो आहे. हे आडिवराच्या मंदिरापासून अगदी 5 मिनिटांवर आहे आणि इथून जवळच अनेक पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे जर कोणी इथे पर्यटक म्हणून आलं तर राहायची आणि खाण्याची उत्तम सोय इथे होऊ शकते. इथला परिसरसुद्धा खूप 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 सुंदर आहे. तुम्ही जर का आडिवऱ्याला कधी आलात तर इथे नक्की या. जेवून आता निघालोय कणकवलीला जायला. खूप सुंदर दर्शनसुद्धा झालं, छान स्टेसुद्धा झाला, भूमिपूजनसुद्धा उत्तम झालं. आता आम्ही जाणार कणकवलीला आणि तिथे आमच्या घरी एक नवीन पाहुणा आला आहे, त्याला भेटणार आणि अजून मजा करणार. खूप वर्षांनी मी कणकवलीला चालले असं वाटतंय मला. साधारण एक गेल्या वर्षी जेव्हा गेले होते ओसा पूजनला, तेव्हा कणकवलीत नव्हते गेले ना अप्पा? नाही, कणकवलीला नाही गेले, खूप दिवस झाले. तर छानपैकी कणकवलीला जाणार आहे, मजा करणार आहे आणि मग तुम्हाला अपडेट करत राहीनच. कोकणातला पहिला दिवस.
येतोय कारण माझ्याकडे एवढं सामान खूप झोप येते. माझी आवडती जागा दाखवते. कोणी आहे का? काय मुगडाच असतो. झोपले मी थोडा वेळ, आता छान फ्रेश होते. मम्मी पप्पांसाठी केक आणणार आहे, सरप्राईज आहे. कोणाची अॅनिव्हर्सरी? अनु नाही, तू मांडीवर बस. तू माझ्या मांडीवर काढला काढला का? काढला. सगळं शिकली बाई. अरे आंबा आहे. फोटो काढते. हे जे काय रोंबाट करतात ना, कापत नाही ते लोक केक. कसे ते असं असं का काढलंय? भातासारखं का काढलंय? हे काय? हे खाली उतरलं ना ते. अरे पण हे कट करून पीस भरवायचा असतो तर तुम्ही बरोबर झालं आमचं बरोबर झालं आता. चला, परत करू का? परत कट करून टाकू. काढ. ओके ओके. आता याचा वरतून नको घेऊ परत. हा हे घे धर. चालेल मी एवढा मोठा. बघ घ्या, एक नंबर केक आहे. सुंदर. गणपती गणेश दगड. गुड मॉर्निंग. आज डे 2 आहे इथे कोकणातला, आणि आता मी कणकवलीमध्ये आहे. जस्ट उठले, आंघोळ वगैरे केली, आणि मग माझ्या लक्षात आलं की आतमध्ये ब्रेकफास्टची तयारी सुरू आहे. इकडे खूप तयारी सुरू आहे बघा. डोसे, त्यानंतर शिरवाळे आणि रस. रसाची तयारी आहे इथे सुरू आहे. काय नाही आहे मला सांगा? सगळं आहे खायला. पप्पा कसे काय इथं का बसले? तुम्हाला येतात? मैं नहीं रुक सकती किसी के लिए. खया खय बोलवलं? खय बसू? छोटीला मस्त नाश्ता करून झालाय. आता आम्ही असरोंडीला जाणार आहोत, तिकडे देवीचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे. सो मी आता लगेच तयार होते आणि मग आपण निघूया असरोंडीला. माझा तो कसा आहे तो? आता आपण कुठे जातो? कुठे मोर? चेटकीट? कोण बोललं? ह्यांना आवाज दे, त्यांना सांग लवकर ये. तावड्या आजोबांना. इकडे येत नाहीये ती, थांबली आहे ती. चला. नाही येणार. आता कशी काढायची? मस्त वातावरण एकदम छान झालं ना. प्रयत्न तर करते ना एवढ्या लहान वयात. आता काय आपण आपण आई किती सुंदर आलाय तो. फ्लावर पण गोड आलाय आहे ना. आता
शेवटपर्यंत हा असा गोव्यापर्यंत. हो काय रोड ट्रिप मारली पाहिजे 2 तासात गोवा. खरं तर मुंबईवरनच पूर्ण छान रस्ता झालाय म्हणजे अगदी कणकवली पर्यंत फार फक्त सुंदर रस्ता. रत्नागिरीला थोडासा रत्नागिरीला तेवढं हे नाही. एकदम थोडं थोडं ते डायव्हर्जन आणि ह्याच्यामुळे पण कामच सुरू आहे अर्थात पण इतका सुंदर रस्ता आहे ना खरं तर असं थोडं पाण्यासारखा स्लो रस्ता घ्या आहे. मला आपण पुढे जाऊन येतो. सांगा गणू ना. बघ हा झाला. हो, right ना बघ. चल चढ वर डोंगरात. आता सरळ हा बाबू. श्री लिंगेश्वर पावना देवी की जय. जय. गणपती बाप्पा. मोरया. पुढचा होय गाड्या समोर येताना कळत नाही. तुम्ही ही जागा ओळखली असेल अशी मी आशा करते. जर का नसेल ओळखली तर म्हणजे तुम्ही गेल्या वेळेचा माझा कोकणचा ब्लॉग बघितला नव्हता तर तुम्ही तो लगेच बघा कारण मी जागा त्यात दाखवली आहे. हे आहे लिंगेश्वराचं मंदिर. खूप जुनं मंदिर आहे असुरंडीतलं. आता आपण असुरंडीमध्ये पोहोचलो आहे. अतिशय जुनं आणि खूप 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 सुंदर मंदिर आहे. आम्ही गावी आलो की इथे येतोच. चल अनु हळ. काय खाते? हा भूक लागली होती ना. कुलकर्णी पेढा माझा आला. तुम्ही जा. बस ना. मागे जेव्हा मी इथे आले होते तेव्हा छान पावसाळा होता. गणपतीमध्ये आले होते मी आणि आता उन्हाळा आहे तर मग थोडी हिरवळ कमी आहे पण वातावरण तितकंच सुंदर आहे. इथे जवळ चिरे बनतात. चिरे म्हणजे जास्त इकडे मोस्टली चिऱ्याचं बांधकाम होतं कोकणात. मी तुम्हाला दाखवते ते चिरे. ही माझी मम्मा. आज मदर्स डे आहे. हे बघा हे चिरे. मला थोडं कलशच पाहिजे. कुलकर्ण्यांचा पेढा. ठीक आहे येते तुला. चला पुढचं डेस्टिनेशन आय थिंक घर किंवा पावणादेवीचं मंदिर. अरे वा. ही ती जागा आहे जिथे चिरे बनतात आणि असे खाणीतून चिरे कट केले जातात. अरे बापरे होय होय जरा बाहेर आलोय मी. दुपारी येणार आहे घरी. घेऊन देतो त्यांच्याकडे. तुपेरीतला झालं बोलून बरं ठेवून देतो फोन. कसा झाला. चला कालीच आहे असे काय गारुळ होतं असं काय बघितलं नाही ते मागे. मंदिर जितकं सुंदर आहे तितकाच इथला परिसर सुंदर आहे. म्हणजे खरंच आता पावसाळ्यात आले असते ना तर तुम्हाला जेन्युइनली बघायला मिळालं असतं की हे किती सुंदर ठिकाण आहे. म्हणजे बघा आता ही सगळी रखरख दिसते खरी पण हे पूर्ण शेत हिरवंगार असतं पावसाळ्यात. पूर्ण 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 शेत जितके तुम्हाला लेअर्स दिसत आहेत ह्या पूर्ण शेत असतं. माझ्याकडे एखादा पावसाळ्यातला फोटो असेल तर मी तुम्हाला नक्कीच इथे ॲड करून दाखवेन. पूर्ण म्हणजे चारी बाजूंना इथे शेत असतं आणि खूप सुंदर हिरवळ असते. हे आहे पावणादेवीचं मंदिर आणि आज इतका सुंदर दिवस आहे. आज इथे वर्धापन दिन आणि वर्धापन दिनाच्या दिवशी आपण इथे आलो आहे. हे बघा वर्धापन दिनानिमित्त इथे सगळे जमले आहेत. अजून एक गंमत म्हणजे ह्या इथे जेवणाची तयारी सुरू आहे. जेवण बनवत आहेत इथे मस्त. थोड्या वेळाने मी तिकडे जायचा प्रयत्न करेन.
मला डिस्टर्ब नाही करायचं. हे बघा इथे सुद्धा आहे ना भरपूर 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 शेती असते आणि ऊन मस्त हिरवळ असते सगळ्या बाजूंना. तर थोड्या वेळ मी इथे बसते छानपैकी. चले चला बसा. भूक लागली. भूक लागली. काय तुम्ही असं गेलं तिला खायला काय दिलं? हो ना. खाऊ घेतात पप्पा. हे माझे काका जे गेल्या वेळेला तुम्हाला भेटले नव्हते. चेहरा गोरा करून बोलतो. दिसतील. चेहरा कसा गोरा होताला. हे घ्या या पुढं थोडं. हे आहेत आमचे गणेश तावडे ज्यांच्यामुळे आमचं गाव इतकं सुंदर सुंदर आहे आणि आमच्या गावचं घर इतकं सुंदर सुंदर आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे बघा, बघितलं ते पाहिजे तेच घेतलं. आलोय आपण आपल्या घरी. टॅन. तुम्ही हे घर गणपतीत बघितलं होतं कसं आहे ते. या इथे माझा एक व्हिडिओ पण आहे खूप छानसा. या इथे आपली तुळस त्याच्या मागची तुळशीची झाडं. आणि पूर्ण तुळसच आहे असं. गुलाब पण आहे. हे असे काय चिरे ठेवले तिथे. चला थोड्या वेळाने मी तुम्हाला फिरवतेच जरा शेतात थोड्या वेळासाठी. हा हा छान वाटलं हो. लहानपणी इथे हे असं काहीच नव्हतं बसायला. हे आत्ता रिसेंटली झालं आहे. हे फक्त शेणाने सारवलेला म्हणजे एक अंगण होतं हे एक. आणि इथे फक्त वर छोटंसं असं हे केलं होतं काय बरं म्हणतं शेडसारखं केलं होतं. आणि इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि जेव्हा आम्ही बॅटिंग करायचो तेव्हा खालचं शेण उकरायचं आणि मग आम्हाला ओरडा मिळायचा. चला तयारी सुरू. साफसफाई. हो हो. गणपतीमध्ये इथे गणपती ठेवतात. आता इथे देवारा ठेवलाय. आता तुम्ही दिवा लावणार पप्पा. तोपर्यंत मी एक क्विक टूर तुम्हाला करून देऊ का घराची. मला माहिती आहे की हे आता रिसेंटली झालेलं बांधकाम आहे. ठीक आहे. त्यानंतर या इथे तुम्ही पाहिलं होतं गणपतीच्या वेळी की किती सुंदर शेत होतं. पण आता उन्हाळ्यात हे असं दिसतं. आम्ही इनफॅक्ट उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा यायचो तेव्हा ह्यात पण क्रिकेट खेळलो आहे. खूप मजा येते यात क्रिकेट खेळायला. फक्त खूप लांब बॉल जातो. ओ काय कशामुळे. सावली हिला माझी लिपस्टिक हवी आहे. हिला मी सांगितलं की लिपस्टिक म्हणजे औषध आहे. मग आता काय करूया. तर हे आहे अंगण खूप सुंदर. हे तुम्ही बघितलं आहे की आधी. त्यानंतर या इथून आत आलो. सध्या इथे कोणी राहत नाही आहे. काका येऊन जाऊन असतात. आता सगळेजण साफसफाई करून पूजा करणार आणि मग आम्ही इथून निघणार. सो या इथे एक खोली आहे. छोटे छोटे. सो मोस्टली मुंबईहून सगळे आले की सगळ्या बॅग्स वगैरे इकडे रचलेल्या असतात. हे तिथनं आतनंच बंद केलं आहे. ओके आपण तिथूनच जाऊ. आजी आजोबांना नमस्कार. त्यानंतर या इथे सगळेजण जेवायला बसतात. हे बघा हे आहे किचन. आम्ही लहान होतो तेव्हा इथेच हे सगळं काही नव्हतं. हे काही नव्हतं. या इथेच छानपैकी
पोहे किंवा घावणे किंवा असं काहीतरी बनायचं, चहा बनायचा, मग त्याच्याबरोबर खाऊ असायचा. गणपतीत सगळेजण घेऊन यायचे ना, तो सगळा खाऊ असायचा आणि आम्ही सगळे असे लाईनीत इथे असे बसायचो आणि मस्तपैकी खात 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 गप्पा मारत आमची सकाळ व्हायची. त्यानंतर ही आता मधली खोली. इथे मोस्टली कपडे वाळत घातलेले असतात आणि आता बेसिन वगैरे इथे झालं आहे. पण ही बघा खिडकी ही अशीच आहे जी जुन्या काळात होती तीच. किंवा हे कपाटसुद्धा तेव्हाच आहे आय थिंक हे. त्यानंतर अनेक गोष्टी नंतर आल्या काही वर्षांनी. हां, ही खोली थोडीशी जुन्या काळात होती तशीच आहे, स्टोरेज रूम सारखी. आणि इथे बघा अजूनही सारवलेलंच आहे. हे जे काही मी सगळं काय उघडून घालते, हे बघा हे मागचं दार. हे आलं आपण मागच्या दाराला. चला सगळं होतं तसं करूया. ही आता खोली राहिली. सो इथे सुद्धा असं ॲक्च्युली ना असं काही स्पेसिफिक नाही आहे. सामान ठेवलेलं असतं. मग रात्री आम्ही गाद्या घालणे वगैरे प्रकार करतो. आणि ही रूम ह्या रूमला कनेक्ट होते आणि मग इथून परत आपण बाहेर येऊ शकतो. हे असं. आणि हा इथे देवारा आहे. गणपती इथेच बसतो. आणि इथे वॉशरूम्स. सो इथे बाथरूम आहे, तिथे टॉयलेट आहे आणि इथे पाणी गरम होतं. सो खूप माणसं असतात ना गणपतीत. मग ह्या मोठ्या हंड्यामध्ये एकत्र पाणी भरतात, खाली चूल पेटवतात. मग ती पेटत असते. मग एक जण आंघोळीला जातं, यातनं पाणी काढणार, आंघोळ करणार आणि मग फ्रेश पाणी काढून ह्यामध्ये परत भरायचं असतं. म्हणजे कसं पाणी सतत भरलेलं असतं, सतत मिळत राहतं. असं नाही होत की आंघोळीला जायचं आणि पाणीच नाही आहे. सो हे आहे मागच्या दाराला. काय मला कोणी बोलवलं? चल ते आहे त्याचा व्हिडिओ कर. मी केलेला आहे ना, तो तुला फॉरवर्ड करू. हे करून दे लॉक करून दे, उतरून दे. केलेला आवाज आडवा पकड. ए इकडे बघा. काय आंबे काढून घेऊन आले कुठून तरी. हे आपल्या असुरंडीचे आंबे आहेत. वेगळे का ठेवलंय? आपण काढूया थोडेसे आंबे. हा चला चल तू पण. मी बाय द वे सकाळ संध्याकाळ रात्र मी आंब्यांवर जगू शकते. येस, मला जेवण नसलं तरी चालणार एक वेळ, पण मला आंबे. लव आंबे. चलो सावकाश. गेट, मॅनमेड गेट, काकामेड गेट. इथे कोणाचे आंबे आहेत? आपले. चला छानपैकी आंबे काढूया. ह्याचं कव्हर का केलंय काका? हा. ओ हो हो हो.
कधी लावलेलं आहे? काढू मी? काय तर पकडा असा. तू पण काढ, मी पण काढते. एक मी काढते. हा ना? येस येस. हा. अजून कुठला मॅचवर झाला? हिला काढायला देते. तिकडे तिकडे जाऊ, तिकडे सोबत त्या बाजूला. तिथले 2 काढ चांगले मोठे. हा? जरा उंच चढ बघूया, वरती चढ. आणि ते एकत्र 2 आहेत बघ त्या बाजूला उजव्या हाताला एकदम. हे ठेव अनु, हे ठेव ठेव टोपलीत. टोपली ठेव. टोपलीत ठेव. हळू हा टाकशील. हळू ठेवा प्रेमाने. कुठले काका? ते बघ त्या साईडला तिकडे 4 एकत्र आहेत ना, ते वरचे 2 मधले बघ जरा पिवळा दिसतो का? हा तो खालचा काढा. येस मॅच्युअर आहे ना तसा. त्याच्या बाजूचा उजव्या हाताचा बघ. हा पकड. ते नको तो उजव्या हाताचा. हा येस 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 येस. चल वा वा. ओके. हे कधी लावलेलं आहे काका झाड? हा बाई कुठला? ते खायचा? तो हा तो. एक एक काढ. मला नाही काढू. हा काढ. हाच ना काका? होय. हा व्हेरी गुड. हे ठेवून दे. चला चल चल. बाकी हिरवे आहेत ते उगाच. होय. हे धर बघ. चला. असं कव्हर का केलंय काका? अजून अजून लागतं सगळं भरपूर. भरपूर ऊन लागतं. हे काय हा खराब झालाय? ये. चला. चला. तरी अजून तुम्ही माझं मालवणी ऐकली नाही आहे. ऐकाल आता. इथे आल्यानंतर होतच काहीतरी. ओहो कमाल ऊन, डेंजर ऊन. आंबेवाली इली. जरा फ्रेश झाले, बरं वाटलं. किती छान वाटतं यार इथे. हो ना. चालेल खरंच. शेती करायची. आपल्या पुरती. माकडं नाही आहेत ना? कोकण ते कोकण. हां जरा ऊन कमी झालं तर बरं वाटतं. हां वाव पाऊस पडला तर काय मजा येईल ना परत जाताना ड्राईव्ह करायला. वाव. हां हां ॲक्च्युली छान पूजा केली आहे. हा हा हा. सुंदर. नैवेद्य काय नसणार. आंबा. हा बेस्ट. श्री नित्या घरच्या घरोड्या महाराजांना चुकला तुला माफ करा. सगळ्यांना सुखी सगळ्यांचं आरोग्य चांगलं. हे इथे बाजूलाच माझ्या मामाचं घर आहे. तिथे आम्ही भेटायला आलो होतो.
हे केलंय आपला पंप बसवलाय की नाही त्याने की थोडं सरकारी आम्ही पाणी काढलंय माहिती आहे ना? ही काय म्हणजे बालपणी हे विहीर इथे खाली ही ना तिकडे ही. पाणी काढलेलं आहे आम्ही. हो हो ही विहीर आहे. मग काय? बापरे खोलच खोल आहे, भरपूर खोल आहे. भरपूर खोल आहे. मी क्विकली माझ्या मम्मीने लावलेली झाडं दाखवते. झाडं लावणार वा 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 वा. ठेवली कसली झाड आहे ती? काजू काजूचे आहेत ना गं? हो काजूचीच आहे ती. मामी काजूची झाड आहेत? हो मामी मधुरा काजूची झाडं आहेत ना? मामीने वांग लावले, हो, हो. मिरची लावली आहे, शेंगे लावले. वा वा मिरची ती काय तिकडे आहे. मिरची लावली आहे. फोटो काढतो. गावचा मेवा सगळा. मस्त आहे. ते फळच आहे. काय नाही 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 ती ओरडेल मामी. मामी ओरडेल आपल्याला. चला येऊ नका आमच्याकडे. ताडू का मिरची काढ. आम्ही घरी आलोय आणि मस्तपैकी माझ्या आवडीचं फिशचं जेवण आहे आज. शाळेत एकत्र मी अभ्यास करायचो 7वीत असताना PhD करून त्याने फिरलो. मस्त झोप झाली आहे, जेवण झालं, झोप झाली. आता चाय टाईम. जिसका डर था वही हुआ. मस्त व्हेरी गुड. तर चहा काही गरज नव्हती पण तरी विचारलं म्हणून चहा. आम्ही संध्याकाळी जरा घराबाहेर पडलो कारण थोडी खरेदी करायची होती. उद्या आम्ही परत मुंबईला जायला निघतोय, त्यामुळे काही छोट्या मोठ्या गोष्टी खाऊ वगैरे घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही बाजारात जायचं ठरवलं. मिरची देऊया. मिरची पाहिजे आपण तिकडे बाहेर जाऊन हां कॅडबरी घेऊया. आमची मस्तपैकी खरेदी झाली आहे. आता आम्ही घरी जाणार, छान जेवणार आणि झोपणार, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, कारण आम्हाला लवकर मुंबईला जायला निघायचं आहे. गुड मॉर्निंग. आम्ही एक्झॅक्टली 7:49ला निघालो आहे मुंबईला जायला. 10 तासांचा प्रवास आहे. गणपती बाप्पा मोरया. आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. अजून 6 तास प्रवास आहे. पप्पांना जिथं चहा पित होतो आम्ही तिथे एक खरवस सुद्धा मिळाला, त्यामुळे ते खूप खुश आहेत. चला 6 तास प्रवास बाकी. खरं तर येताना मला हा मुंबई गोवा ओल्ड हायवे खूप छान वाटला होता, पण आता परत जाताना जेव्हा मी दिवसाचा प्रवास करते माझ्या लक्षात आलं की खूप खडबडीत रस्ते आहेत, अनेक ठिकाणी डायव्हर्शन्स आहेत. रत्नागिरीच्या एरियातला रस्ता तर खूप जास्त खोदून ठेवला होता. आय होप गणपतीपर्यंत हे रस्ते व्यवस्थित होतील आणि गणपतीत जेव्हा लोक गावी प्रवास करतील कोकणात तेव्हा त्यांना फार त्रास नाही होणार. पण जाताना खरंच आम्ही थोडे कंटाळलोच, कारण भरपूर डायव्हर्शन्स होते. बट फायनली आम्ही संध्याकाळी एक 7-7:30ला घरी पोहोचलो, सुखरूप घरी पोहोचलो. ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आमची ही 2 दिवसांची छोटीशी कोकण ट्रिप पूर्ण झाली. थँक्यू सो मच तुम्ही आजचा हा ब्लॉग पूर्ण बघितलात त्यासाठी, आणि आय होप तुम्हाला तो आवडला असेल. कसा वाटला ब्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय. काळजी घ्या.